नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव गावच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी भर पावसात खामगाव ते मुंबई पायी मोर्चा काढला। बिलाडी लघुपाट बंधारे प्रकल्पाअंतर्गत धरणाची उंची वाढवू नये आणि गावाचे तातडीने पुनर्वसन करावं या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। खामगाव येथून निघालेला मोर्चा नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालय येथे थांबवण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली। सुधारित आराखड्यानुसार खामगाव गाव बुडीत क्षेत्रात येत नसलं तरीही विशेष बाब म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत पुनर्वसनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल असं लेखी आश्वासन प्रशासनाने दिले। येत्या 15 दिवसात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी खामगाव ते मुंबई पायी मोर्चा आणि आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। आम्ही खामगाव ते मुंबई पायी जाणार होतो, कारण आमच्या पुनर्वसनाचा विषय होता। आम्हाला 16 वर्षापासून पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात येत होतं, कारण 2010 ला पुनर्वसनात भूमिपूजन करण्यात आलं धरणाचे आणि 2016 पर्यंत निर्बंध ठेवण्यात आलं होतं। 2016 पर्यंत 6 वर्ष निर्बंध ठेवण्यात आलं होतं, तरी बी 2016 मध्ये त्यांनी निर्बंध उठवण्याचं काम केलं आणि गावाचं पुनर्वसन हे टाळण्यात आलं। धरणाची उंची कमी करण्यात आली। 22 मीटर होती धरणाची उंची, त्यात 2 मीटर कमी करण्यात आली आणि 20 मीटर ठेवण्यात आली होती। त्यासाठी आमच्या गावाचं पुनर्वसन वारंवार टाळण्यात येत आहे। तरी आमची एकच मुख्य मागणी म्हणजे गावाचं हे पुनर्वसन करण्यात यावं। त्यासाठी आम्ही विशेष बाब म्हणून आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांच्या कार्यालयात पायी मोर्चा काढण्यात येणार होता आणि तिथे उपोषणाला बसणार होतो। मी एक आश्वासन दिलं की तुम्ही 15 दिवस थांबा, 15 दिवसात आम्ही तुम्हाला आदिवासी विकास मंत्री सोबत बैठक करून देऊ। तसा प्रस्ताव पण ते करून देणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलंय। बिलाडी प्रकल्प